रसिको नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेचा 23वा भाग. रसिको, गेल्या 22 भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील अशा मान्यवरांची, ज्यांनी संगमेश्वर संपन्न केलं, ज्यांच्यामुळे संगमेश्वर समृद्ध झालं, अशा मान्यवरांशी संवाद साधला. आजच्या 23व्या भागामध्ये मी संवाद साधणार आहे माजी आमदार डॉक्टर विनय श्रीधर नातू यांच्याशी. 2 गोष्टी आजच्या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी आवर्जून मला इथे सांगाव्या लागतील. आपल्या लक्षात आलं असेल तर आजच्यापर्यंतच्या 22 भागांमध्ये मी ज्या मान्यवरांशी संवाद साधला त्यांचा परिचय करून देताना प्रत्येक वेळी मी त्यांचं नाव आणि त्यांचं आडनाव एवढ्यानीच त्यांचा परिचय करून दिला होता. आज 23वा भाग या गोष्टीसाठी अपवाद आहे की मी आता नातूसाहेबांचा परिचय करून देताना त्यांचं नाव डॉक्टर विनय श्रीधर नातू असं घेऊन त्यांचा परिचय करून दिला. याचं कारण नातूसाहेबांचे वडील डॉक्टर तात्यासाहेब नातू यांच्यापासून, की जे संगमेश्वर तालुक्यातील मागजन या गावचे मूळ असलेले नातू कुटुंबीय, तात्या सुरुवातीला प्रथम मागजनहून मार्गतामाने या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीला आले आणि त्याच्यानंतरची त्यांची कारकीर्द मार्गतामाने आणि ह्या पंचक्रोशी, दशक्रोशी आणि नंतर तालुका, जिल्हा ह्या क्षेत्रापर्यंत विस्तारली. आणि म्हणून मित्रांनो, आजच्या संवादाची सुरुवात मी तात्यांच्या पासून करणार आहे, जरी मी आज विनय नातू यांच्याशी संवाद साधत असलो तरी. आणि दुसरी गोष्ट एक आवर्जून मला मुद्दाम नमूद करायची आहे, ती म्हणजे ज्या वेळेला एखाद्या सुपरिचित व्यक्तीशी आपण संवाद साधतो त्यावेळेला थोडीशी कदाचित ती जमेची बाजू असताना थोडीशी अडचणीची बाजू असू शकते. आणि त्याच्यामुळे विनय नातूंचे आणि माझे गेल्या 20-25 वर्षांचे जे संबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, आणि त्याच्यामुळे कदाचित आम्ही खूप जवळून एकमेकांना ओळखतो. ह्याचा परिणाम गेल्या 22 भागांच्या पेक्षा थोडासा वेगळा असा ह्या भागावरती सुद्धा पडण्याची शक्यता आहे. पण रसिक श्रोत्यांनी चुकले मुकले शब्द मुलाचे, गोडची जननी ते, अशा पद्धतीने माझ्यावर आणि आमच्या कलांगणवरती मातृवत प्रेम करणारे रसिक हे सगळं सांभाळून घेतील या खात्रीनं आजच्या संवादाला सुरुवात करतो. नातूसाहेब, आमच्या कलांगणच्या संगमेश्वर संपदा या मालिकेत तुमचं मनापासून स्वागत करतो. मी आता म्हटलं त्याप्रमाणे मूळ तात्या मागजनहून मार्गतामान्याला आले आणि त्याच्यानंतरचा हा सगळा प्रवास मार्गतामान्यापासून त्यांचा सुरू झाला. जरी मार्गतामाने हे चिपळूण तालुक्यामध्ये येत असलं तरी तुमचं मूळ गाव जे संगमेश्वर तालुक्यातील मागजन. आणि म्हणून मला सुरुवात तात्यांपासून करायची. तात्यांचा तुमच्यावरती असलेला राजकीय असेल किंवा वैद्यकीय असेल किंवा एकूणच तुमच्या जडणघडणीतला जो वाटा आहे तो तर निसंशय मोलाचाच आहे, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण तत्पूर्वी मुळात तात्या मागजनातून मार्गतामान्यात आले त्याविषयी काय सांगा? तात्या 52 साली पहिल्यांदी जेव्हा डॉक्टर होऊन बाहेर आले तेव्हा रत्नागिरी जिल्हा हा पूर्ण एकत्र जिल्हा होता आणि तेव्हा SMT सेंटर मंजूर असायची. ती एक विजयदुर्ग SMT सेंटर होतं आणि एक मार्गतामाने SMT सेंटर होतं. त्यामुळे मागजनच्या जवळ आपल्याला राहता यावं याच उद्देशानं त्यावेळी तात्या हे मार्गतामान्याला पहिल्यांदी आले की जिथे मागजन जवळ होतं. आणि ज्या दिवशी इथे मार्गतामाने बघायला आले त्याच्या 2-3 दिवशीच सर्व साहित्य घेऊन परत इथे ते राहायला आले. कारण प्राथमिक शिक्षकाचा मुलगा, 5-6 भावंड, त्यामुळे शिक्षण झाल्यावरती लगेच उत्पन्नाचं साधनही सुरू झालं पाहिजे या याच्यातनं इथे राहायला आले. आणि नंतर मग त्यांच्या मदतीला त्यांची बहीण आली, भाऊ आला, आई इथे येऊन राहिली. असं कुटुंब हे 52 साली साधारणतः गोकुळाष्टमीच्या दिवसाच्या ह्याच्यात जे सुरू झालं ते इथे येऊन राहिले. तिथपासून वैद्यकीय सेवा हाच मुद्दा त्यांचा होता. त्यामुळे सलग सेवा 1986 पर्यंत ते वैद्यकीय सेवेच्या कामकाजात होते. पण 52 साली तात्या जेव्हा मागजनहून मार्गतामान्याला आले वैद्यकीय सेवेसाठी,
त्यावेळेला वैद्यकीय सेवेच्या व्यतिरिक्त म्हणजे ज्याला आपण समाजकारण म्हणू किंवा राजकारण म्हणू, अशा पद्धतीने सुद्धा त्याच वेळेपासून तात्यांचा विषय सुरू झाला होता की तो त्याच्यानंतर सुरू झाला? पेशंटशी बोलताना आणि त्याच्यातनं गावागावात फिरताना तेव्हा तर व्हिजिट करणं हा क्रमप्राप्त भाग होता. त्यामुळे सकाळचा दवाखाना आटोपला की ओळख होण्याच्या निमित्ताने व्हिजिट अधिक ठिकाणी केली जायची. त्यामुळे वेगवेगळे प्रश्न त्या गावातले आणि वेगवेगळ्या समस्या या त्यांना लक्षात आल्या. आणि मग जसं अच्युतराव पटवर्धनांनी काम संगमेश्वरमध्ये त्यावेळी उभं केलं होतं की ग्रामविकासाचं काम आपण केलं पाहिजे, हाही प्रभाव त्यांच्या मनावरती तेव्हापासून होता. किंवा मग अनेक गावांमध्ये नारू सारखे रोग होते आणि मग नारू हा साथीचा रोग आहे, त्याच्याकरता पाण्याचा बंदोबस्त केला पाहिजे, इतक्या सुविधा ह्या असल्या पाहिजेत. त्यामुळे अशा पद्धतीचं काम आपण तिथे सार्वजनिक जीवनात आल्याशिवाय तेही काम पूर्ण होऊ शकत नाही. नुसतं औषधोपचार करून हे होणार नाही. तर इथे गुहागरमध्ये गिंबवी गावामध्ये सिस्टोसोमियासिस रोग होता की ज्यामुळे ठराविक पद्धतीचा आजार त्याच भागातील रुग्णांना होत होता. पण मग याकरता शासनापर्यंत संपर्क साधणं, आणखीन जिल्हा परिषद आणि योजनेतनं काम करणं, असा तो समाजसेवेचा भाग हा त्यांचा उपयोग. कारण नुसते औषध देऊन बरं होणार नाही, तर त्याबरोबर स्वच्छता आणि ह्या विषयातही आलं पाहिजे. आणि ग्रामविकासाचं जो पटवर्धनांचा पूर्ण जिल्ह्यामध्ये काम चालू होतं त्याचाही पगडा त्यांच्यावर होता आणि यामुळे ते सार्वजनिक जीवनात ओढले गेले. तुम्ही आता जसं म्हणालात की पेशंटशी बोलता बोलता ह्या सगळ्या विषयाला सुरुवात झाली आणि त्याच्यातून मग एक समाज प्रबोधनाचं एक गरज उत्पन्न झाली आणि ती करत करत त्या विषयामध्ये पुढे जात राहिले. ह्याच पेशंटशी बोलतानाच्या विषयावरून आठवलं म्हणून विचारतो की नंतरच्या काळामध्ये तात्यांना पेशंटचं म्हणजे रुग्णांचं आणि तात्यांचं नातं इतकं घट्ट होऊन गेलं की जणू काही तात्या हे केवळ डॉक्टर नसून देवस्वरूप आहेत अशी त्यांची प्रतिमा सगळ्या त्यांच्या रुग्णांच्या मध्ये निर्माण झालेली आम्ही ऐकलेली आहे. तर याच्याबद्दल काय आठवणी तुमच्या? खरं तर मी तात्यांच्या जेव्हा मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो आणि तात्या प्रॅक्टिस करत होते तेव्हापासून मी दवाखान्यात उपस्थित राहत होतो किंवा पाहत होतो. पण समोरनं पेशंट आला की त्याचं कागदावरचं नाव जरी कोणी वाचलं तरी ते पेशंट तिथनं येऊन खुर्चीत बसेपर्यंत ते त्याची पूर्व इतिहास आणि त्याच्या घरातला इतिहास आणि गावातली त्याची विषय याच्याबद्दलची 5-6 वाक्य त्यांची पेशंट जागेवर बसण्यापूर्वी तो चालत येत असताना त्याची होत असत. आणि त्यामुळे आपोआपच त्याचं नेमकं काय अडचण आहे इतकी माहिती त्यांच्यापर्यंत असायची आणि याचा उपयोग साहजिक पेशंटला व्हायचा. त्यांच्याकडे हिस्ट्री ही लगेच तयार असायची, फक्त कागद हा नंतरचं औषधं लिहिण्याकरताच वापरला जायचा. आणि यामुळे पेशंटच्या मनात विश्वास होता की मी गेलो तर मला तिथे लगेच बरं वाटेल. आणि त्या पद्धतीचा एक वेगळा डायग्नोसिस करण्याची एक वेगळी पद्धत त्यांची जी होती की जी अनुभवली की आम्हालाही ते अनेक वेळेला जमलं नाही. पुढच्या काळात त्यांनी प्रॅक्टिस सोडल्यावरती किंवा प्रॅक्टिस बंद केल्यावरती एखादा ऍडमिट झालेला पेशंट 2 दिवसांनंतरही आमचं डायग्नोसिस नक्की होत नसेल तर आम्ही त्यांना सांगत असू की आम्हाला एकदा नक्की डायग्नोसिस करून द्या, म्हणजे मग पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट आम्हाला नक्की करता येईल. हा एक वेगळा अंतर्भाव त्यांच्यामध्ये होता. पेशंटची नाडी ओळखण्याची एक वेगळी कला त्यांच्याकडे होती. आणि त्यामुळे प्रत्येक हे नंतर मी लोकप्रतिनिधी झाल्यावर बघितलं की अनेक घरांमधनं गेल्यावरती की ज्या घरात फोटो देवघरात ठेवलेला मी जेव्हा बघितला तेव्हा मला याच्यातली जाणीव झाली नाही. तर तोपर्यंत अशी काही घरात जाणीव नव्हती की असं काही बाहेर चालू असेल. म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात की पेशंटची नाडी ओळखण्याची एक जी कला किंवा जे कसब जे तात्यांकडे होतं तर ती पेशंटची नाडी ओळखता ओळखताच समाजाची सुद्धा नाडी त्यांनी अचूक ओळखली आणि म्हणून पुढची अनेक वर्ष त्यांनी ह्या संपूर्ण समाजावरती एक प्रकारे राज्य केलं असं म्हणू किंवा लोकांनीही तितकंच त्यांच्यावरती मनापासून प्रेम केलं. एक वैद्यकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी ह्याच्यापेक्षा सुद्धा पलीकडे जाऊन एक घरातला वडीलधार माणूस, मोठा भाऊ, वडील, काका ह्या नात्याने
तात्यांवरती लोकांनी प्रेम केलं. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तात्यांच्या एकूण सगळ्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत असताना पण त्याच्यातला डॉक्टर शिल्लक होता, डॉक्टर त्यांच्यातला जागृत होता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी केलेलं एक अत्यंत महत्वाचं जे काम आहे त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि ते म्हणजे विंचू दंशावरती लशीचं त्यांनी जे शोध केला. तर ह्या कामाबद्दल बोलून आपण तुमच्या पुढच्या प्रवासाकडे जाऊया. विंचू दंशाबद्दलच तर मला जो प्रवास आठवतो की तेव्हा तात्यांचे वडील घरी एकटे राहायचे मागजनला आणि मग गाडी लावून 10-15 मिनिटं चालत जायला लागायचं. तेव्हा बॅटरी घेऊन तात्या सर्व पुढे असायचे आणि मग जी 2-4 विंचू हे मारले जायचे आणि मग घरापर्यंत पोहोचलं जायचं. इतका काळ त्या काळात होता आणि त्यामुळे विंचू दंशामुळे मृत्यू होत होते. पण ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डला कुठेही मृत्यू कशामुळे होतो ही लिहिण्याची पद्धत नाहीये आणि त्यामुळे याचं नोंद कुठे नव्हती. आणि ही जी नोंद हे मृत्यू होते महाड ते राजापूर याच भागातले मृत्यू होते. त्यामुळे जेव्हा तात्या आमदार झाले त्याच्यानंतरच्या काळापासून त्यांनी लगेचच्या 2-4 वर्षापासून त्यांनी या प्रश्नाकरता पाठपुरावा केला पाहिजे म्हणून सुरुवात केली. वैद्यकीय व्यवसायात असल्यामुळे मग शासनाच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी भेटणं, प्रश्नोत्तर करणं आणि यातनं या विषयाला अधिक चालना जी मिळाली. प्रयत्न करत होते पण शासनाकडनं उत्तर त्यावेळी असं होतं की विंचू दंशानं मृत्यू होत नाहीत, कारण महाराष्ट्रात कुठेच विंचू दंशानं मृत्यू होत नाहीत. म्हणजे त्यावेळी त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीतनं सरपंचांची पत्र घेतली नंतर की हा मृत्यू झालेला आहे, हा मृत्यू दाखला आहे, पण हा मृत्यू त्याचा विंचू दंशामुळे झालेला आहे. आणि असे सरपंचांचे दाखले सर्व एकत्र केले आणि ते शासनाकडे दिले होते की इतक्या लोकांचे मृत्यू आहे. त्या काळात त्यांच्यापर्यंत माहिती होते ते इतके मृत्यू हे विंचू दंशामुळे आहेत, पण याची नोंद शासन दरबारी विंचू दंशाची नाहीये. आणि म्हणून मग विषाला प्रतिविष, कारण त्याच वेळी सर्पदंशावरची लस उपलब्ध झाली होती, श्वान दंशावरची लस संशोधनाच्या प्रक्रियेतनं लोकांपर्यंत उपलब्ध होणार होती आणि त्यामुळे विंचवावरची पण लस संशोधन झालं पाहिजे याचा पाठपुरावा त्या दिवसापासून त्यांनी हाफकिनमध्ये करायचा ठरवला. याला अधिक चालना ही जेव्हा परत की हे विंचू दंशानं मृत्यू होतात असं म्हणणारे मुख्यमंत्री सुद्धा अंतुले झाले, त्यावेळी ह्याला थोडासा हाफकिनला लगेच निधी देणं आणि काम पुढे जाणं, कारण जो निर्णय करणारा होता त्याला पण माहिती होतं की विंचू रेकॉर्ड नसेल पण विंचू दंशामुळे मृत्यू होतात हे ऐकलेलं होतं, बघितलेलं होतं आणि त्यामुळे त्याचा उपयोग झाला. आणि जे 74-75 पासून ह्या कामकाजाला सुरुवात झाली, त्याला 80 मध्ये थोडा निधी मिळण्याकरताचा बूस्ट झाला आणि हे काम शेवटपर्यंत त्यांनी सुरू ठेवलं होतं. म्हणजे आम्हाला जे आठवतं ज्यावेळी फील्ड ट्रायल्स सुरू झाल्या होत्या आणि ह्युमन ट्रायल्स सुरू झाल्या होत्या तेव्हा तात्या आमदार होते आणि तेव्हा ते घरात बोलत, कारण त्या ह्युमन ट्रायल्स शासकीय दवाखान्यातच ह्युमन ट्रायल्स होत होत्या. तेव्हा म्हणत होते की आयुष्यातलं सर्वात मोठं एक काम झालं की आता याचा उपयोग मनुष्याला व्हायला सुरुवात झाली, असं एक त्यांच्या मनातला विषय. ते जेव्हा पेशंट ह्युमन ट्रायल्स घेऊन यायचा मी त्याला इंजेक्शनमुळे बरं वाटलं असे जेव्हा रिपोर्ट यायचे, कारण त्याचे ECG काढण्याचं काम माझ्या मोठ्या भावाच्या दवाखान्यातच व्हायचं. मी इंजेक्शन देण्यापूर्वी दिल्यानंतरचा ECG असं रेकॉर्ड ठेवण्याचं काम उमरोलीच्या दवाखान्यात होत होतं. त्यामुळे सर्व केस स्टडी त्यांच्याकडे तयार होत होता. म्हणजे ह्या अर्थी एक प्रकारे असं आपण म्हणू की कोकणातल्या संपूर्ण समाजावरती हा एक तात्यांचा मोठा उपकार आहे की जो ज्यांनी विंचू दंशावरती हा लस संशोधनासाठी जे प्रयत्न केले आणि त्याच्यामध्ये त्यांना यशही आलं आणि आज ती उपलब्धही आहे. आणि त्याच्यामुळे जो एक सार्वजनिक या संपूर्ण तुम्ही मगाशी म्हणालात त्याप्रमाणे या सगळ्या पट्ट्यात राजापूर पर्यंतच्या हे असे रुग्ण मिळतात आणि त्याच्यामुळे तात्यांचं हा एक मोठं ऋण या संपूर्ण कोकणातल्या आमच्या समाजावरती आहे. साहेब, तात्यांच्या प्रवासाकडून तुमच्या प्रवासाकडे जाताना
खरं तर तात्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही आमदार झालात आणि खऱ्या अर्थानं तुमचं एक सामाजिक किंवा राजकीय जीवनाला त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. पण तरी सुद्धा तात्यांच्याच कारकिर्दीमध्ये तुमच्या कॉलेजच्या शिक्षणापासून ते तात्या जाईपर्यंत ह्या मधल्या काळात सुद्धा तुमचा सामाजिक कामामधला सहभाग किंवा अशा प्रकारे म्हणजे कॉलेजमध्ये तुम्ही काही सहभाग घेतला होतात का सार्वजनिक कामामध्ये ज्याला आपण म्हणतो? कॉलेजमध्ये वैद्यकीय कॉलेज असल्यामुळे त्यावेळी जेव्हा कॉलेज म्हणून जायला लागायचं तेवढं काम व्हायचं. पण वैद्यकीय त्या कॉलेजला असताना पहिल्यांदा निवडणूक लढवण्याची वेळ आली होती आणि तेव्हा घरी विचारावं लागत होतं की आता कॉलेजचं UR/CR होणं इथपर्यंत काही घरी विचारावं लागत नव्हतं. पण जेव्हा युनिव्हर्सिटीची निवडणूक लढवायची होती त्यावेळी घरी विचारावं लागत होतं की युनिव्हर्सिटीची सिनेटची निवडणूक लढवायची तर मान्यता आहे का. तेव्हाही निवडणूक लढवायला लगेच मान्यता मिळाली आणि तेव्हा शिवाजी युनिव्हर्सिटीतली पहिली आम्ही युनिव्हर्सिटीची सिनेटची निवडणूक लढवली होती. त्या ABVPच्या पॅनलमधनं लढवली होती. साहजिकच शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हा पराभवही झाला होता. पण कॉलेजमध्ये मी लवकर वाहन शिकलो आणि त्यामुळे सुट्टीवरती आल्यावरती मी कायम त्यांच्या बरोबर ती जायचो. मग ते तेव्हा आमदार होते आणि मग सुट्टीच्या गाडी चालवता येते म्हणून मग त्यांच्या बरोबर जेव्हा जायची संधी मिळायची तेव्हा अनेक गोष्टी लक्षात यायला लागल्या की ते बाहेर पडायचे तर जशी कागदपत्रांची एक बॅग असायची तशी औषधाची पण तपासणीची एक बॅग त्यांची असायची. आम्ही मागझनला हनुमान जयंतीला सकाळी सूर्योदयापूर्वी जेव्हा तिथे पोहोचायचो तर तेव्हा एक बॅग जी त्यांची औषध तपासायची असायची ती घरी ठेवलेली असायची. अनेक पेशंट हे त्यांना अमुक दिवशी इथे येणार म्हणजे आपल्याला ते तपासणार असा एक वर्षानुवर्षाचा त्यांचा ठरलेला कार्यक्रम होता. त्यामुळे कुठेही आपण जर वैद्यकीय आहोत तर आपण जिथे आहोत तिथे व्हिजिट करायला नाही म्हणता कामा नये. आपण प्रत्येक ठिकाणी त्याचे बोललं पाहिजे. हा एक अनुभव त्या निमित्तानं होत गेला. त्यांच्या बरोबर असा प्रवासातनं अनेक गोष्टी लक्षात येत गेल्या. गाडीचा जरी बिघाड झाला तरी लगेच मेकॅनिक कडे न जाता तो का झाला हे आपण शोधलं पाहिजे, कारण शोधलं पाहिजे, शक्यतो तो दुरुस्त केलं पाहिजे आणि मग आपण गेलं पाहिजे. अशी एक त्यांची जी शिकवण्याची पद्धत होती. डायग्नोसिस केल्याशिवाय पुढे काही जायचं नाही आणि हे प्रत्येक ठिकाणी त्यांनी चालू ठेवलं. त्यामुळे त्याचा उपयोग सर्व ठिकाणीच होत होता. हे शिकायला मात्र अनेक गोष्टी तिथनं मिळाल्या. तुम्ही आता म्हणालात तसं की तात्या आमदार असताना सुद्धा म्हणजे आमदार असून सुद्धा स्वतःची औषधांची बॅग सोबत घेऊनच कायम जायचे. म्हणजे कारण मुळात आधी असं आहे की तात्यांनी वैद्यकीय हा व्यवसाय म्हणून कधीच केला नाही, तो वैद्यकीय पेशा म्हणून स्वीकारला होता. आणि जरी आमदार झाले तरी सुद्धा मूळ वैद्यकीय पेशा आणि त्यांच्यातला डॉक्टर हा कायम जागृत होता. तुम्ही आमदार झाल्यानंतर तो तुमच्यात किती जागृत राहिला हा प्रश्न मी तुम्हाला त्यावेळेला नंतर विचारेन. पण तत्पूर्वी तात्या असतानाच तुम्ही एक जिल्हा परिषदची निवडणूक लढला होता. त्या निवडणुकीचा तुमचा काय अनुभव आहे? ती खरं तर निवडणूक मी त्याच्या आधी 89, 90, 91 अशा लागोपाठ 2-3 वर्ष निवडणुका झाल्या होत्या. आणि रत्नागिरी जिल्ह्याचा विभाजन जेव्हा झालं 81-82 मध्ये त्यानंतर 14 वर्ष प्रशासकीय राजवट रत्नागिरी जिल्ह्यावरती आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती होती. आणि 92 साली पहिल्यांदा ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका 14 वर्षांनंतर लागत होत्या. त्यामुळे साहजिकच सर्व पक्ष त्यावेळी प्रयत्नात होते. आणखी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची व्यूहरचना करत होते. या मतदारसंघातल्या गुहागर मतदारसंघातला एक जिल्हा परिषद गट गुहागर तालुक्यातला होता की इथे 2 स्टॉलवर्ड कार्यकर्ते त्यावेळेचे भारतीय जनता पार्टीचे होते की त्यांनी ती निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह सर्व तालुक्यातल्या कार्यकर्त्यांचा होता. त्यापैकी एक कार्यकर्त्याला घरातनं परवानगी मिळाली नाही आणि एका कार्यकर्त्यानं ऐन दिवशी सांगितलं की मी निवडणूक लढवणार नाही. आणि मग केवळ त्या भागातल्या सर्वांनी 2च उमेदवार डोळ्यासमोर ठरवलेले होते.
त्यामुळे ऐनवेळी मग आता कोणीतरी तिथे जाऊन वेगळ्या नावाचा लढवला पाहिजे म्हणून खरं तर मी तिथे ऐनवेळी जाऊन गुहागर तालुक्यातल्या एका जिल्हा परिषद मतदारसंघात निवडणूक लढवली होती. याच्यात एक राहिलं की माझा मुलगा आहे म्हणून मी आलोय असं कुठेच तात्या आमच्या तिथल्या प्रचारात आले नाहीत किंवा वेगळा अधिकचे 2-4 दिवसही आमच्याकरता त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघात किती वेळ जायचा ठरवलं होतं त्याप्रमाणे ते त्या मतदारसंघात आम्हाला सर्वांना आले आणि साहजिकच थोडासा तो प्रयत्न सर्व होता पण भारतीय जनता पार्टीला तेव्हा तालुक्यातही काही यश आलं नाही. जे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यात 3 उमेदवार जिल्हा परिषदेला निवडून आले होते त्यापैकी 2 जिल्हा परिषदेचे उमेदवार गुहागर विधानसभा मतदारसंघातले होते पण बाकीकडे गुहागर भारतीय जनता पार्टीला तेव्हा विजय नव्हता मिळाला तेव्हा मी पराभूत झालो होतो त्या. म्हणजे अशा प्रकारे एका अर्थी ती काय म्हणू त्याला की अचानक लढवावी लागलेली निवडणूक होती. ती नियोजनबद्ध निवडणूक लढवायची म्हणून लढवलेली निवडणूक नव्हती. ह्याच सगळ्या घडामोडी होत असताना मला वाटतं 1992 साली तात्यांचं निधन झालं. तेही तसं अकालीच म्हणता येईल कारण असं ते तात्या गेले तेव्हा ते काही आजारी होते वगैरे असं काही नव्हतं आणि एक प्रकारे अचानक हा सगळा एक काय म्हणू डोंगर दुःखाचा डोंगर असेल किंवा जबाबदारीचाही डोंगर असेल हा तुमच्या सगळ्याच कुटुंबियांवरती आला. ह्या परिस्थितीमध्ये त्यानंतर तात्यांच्या मृत्यूनंतरच्या पोटनिवडणुकीत तुम्ही आमदार झालात, प्रथम आमदार झालात. मला वाटतं वयाच्या 29व्या वर्षी तुम्ही आमदार झालात. त्या आमदारकीच्या तुमच्या कारकिर्दीकडे जाताना त्या मधल्या टप्प्याची एक मला ओळख करून घ्यायची आहे म्हणून फक्त हा प्रश्न विचारतो की तुम्ही 3 भाऊ तुम्ही त्याच्यात मधले आणि तुमचे मोठे भाऊ आणि धाकटे भाऊ तर 3 भाऊ तुम्ही असताना तो एक जिल्हा परिषदेचा प्रसंग सोडला तर तात्यांच्या पश्चात तुम्हीच आमदार व्हावं किंवा तुम्हीच आमदारकीची निवडणूक लढवावी हा विचार मुळात कसा झाला घरामध्ये तुमचं कुटुंब म्हणून हा विचार का झाला कसा झाला आणि त्याच्या मागे नेमकी काय भावना होती? खरं तर तात्यांचा अचानक जाण्यामुळे सर्वच काय करावं असं प्रत्येकासमोरचे प्रश्न होते की एकूण काय पद्धतीनं कामकाज करावं. एक 2-3 महिन्यानं अनेक कार्यकर्ते किंवा असे संबंधित आले किंवा प्रत्येक जण तेव्हा यशवंतभाऊ गोंधळी हे तात्यांचं सर्व कामकाज पत्रोत्तराचं बघायचे. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांनी असं म्हटलं की जे ऑफिस मधलं कामकाज आहे पत्रोत्तर आहे सर्वांचे प्रश्न आहेत समस्या आहेत याचा पत्रव्यवहार तुम्ही सर्वांनी चालू ठेवा आणि त्याकरता मग त्यावेळी आमदार शिवाजीराव गोताड होते आमदार अप्पासाहेब गोगटे होते या सर्वांनी असं म्हटलं की ते पत्रोत्तरात जी काही प्रश्न असतील विषय असतील ते आमच्याकडे द्या आम्ही पाठपुरावा करून लोकांच्या समस्या आहेत त्या कारण आपण लोकांच्या समस्या सोडवण्याकरता आहोत असं कामकाज केलं पाहिजे. त्यामुळे एका बाजूला ऑफिसचं कामकाज काही प्रमाणातलं हे चालू राहिलं होतं. मोठ्या भावाचा वेगळा दवाखाना 4-5 वर्षापूर्वीच सुरू झाला होता. धाकटा भाऊ शिकत होता. असं काही पहिल्या वर्षभरात आपल्याला निवडणूक लढवायला लावेल असं वाटत नव्हतं कारण बाय इलेक्शन लागेल का नाही लागेल इथपासूनचे अनेक प्रश्न त्यावेळी होते. पण जेव्हा पोटनिवडणूक लागली आणखीन मग विचार करायचा वेळ आला तेव्हा साहजिकच कुटुंबातनं उभं राहावं अशा पद्धतीचा एक आग्रह होता आणि मग जरी आई उभी राहिली तरी दवाखान्यातनं विषय येणार. मग जर तू यापूर्वीच्या 2 निवडणुका लढवल्यास एक धाकटा भाऊ शिकत होता त्यामुळे तो या विषयात नव्हता आणि मोठ्या भावाचा हॉस्पिटल सुरू झालं होतं ते त्याचं मोठं हॉस्पिटल तिथे त्याला वेळ मिळत नसल्यामुळे साहजिकच आता जर या 5 वर्षाकरता तर पोटनिवडणुकीचा आहे तू प्रयत्न करू शकतोस कुटुंबात कोणी उभं राहायचं तर आईपेक्षा तू राहा म्हणजे मग त्या पद्धतीनं काम करते. असं कुटुंबात एकत्र निर्णय झाला आणि तो निर्णय करत असताना एक होतं की ज्या पद्धतीनं तात्याने काम केलेलं आहे त्या पद्धतीनंच आपल्याला पुढच्या काळात कामकाज सर्वांना करायचंय आणि याकरता ही निवडणूक लढवायची असा विचार करूनच ती निवडणूक अशी कुटुंबातनं माझं नाव आलं की बाबा तू मी आता नाही तर आईला या वयात निवडणूक लढवून सर्व ठिकाणी हे करायला लागणं बरोबर नाही तर आपण निवडणूक तू लढव असं.
या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे तात्यांचा एक राजकीय आणि सामाजिक संस्कार घेऊन आणि अर्थातच तात्यांवरती लोकांनी जे प्रेम केलं होतं ते प्रेम, त्या प्रेमामुळेच तुम्हाला पहिल्यांदा लोकांनी निवडून दिलं आणि विधानसभेमध्ये पाठवलं. अर्थात ह्या सगळ्या तुमच्या विधानसभेतल्या कामगिरीवरती सुद्धा एक तात्यांची छाप होती म्हणू, किंवा त्यांच्या विचारांचं एक गारुड तुमच्यावरती होतं म्हणू. त्याबद्दलच्या तुमच्या प्रवासा, खरं तर आज मला ही सगळा जो संवाद आहे हा राजकीय होऊ न देता किंबहुना कलांगणच्या या संवाद मालिकेमध्ये करत असल्यामुळे मला राजकारणातील अराजकीय व्यक्तिमत्व, मग ते तात्या असतील किंवा विनय नातू असतील, अशा पद्धतीने खरं तर हा संवाद न्यायचा आहे. पण तरी सुद्धा समाजाची कामं करत असताना लोकांनी, मगाशी जसं आता साहेब म्हणाले की आप्पासाहेब पोपटे असतील किंवा शिवाजीराव गोताड असतील, त्यांनी असं म्हटलं की आपण समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार झालो. ही भावना त्यावेळच्या लोकप्रतिनिधींमध्ये होती आणि त्याच अनुषंगाने ते सगळेजण काम करत असल्यामुळे थोडीशी जी काही कामांची यादी किंवा त्या अनुषंगाने जी येणारी मतं आहेत तर त्याच्याबद्दलचा थोडासा राजकीय ओहापोहा होईल. पण नक्की मी पक्षीय राजकारणाकडे मात्र आजचा संवाद नेऊन देणार नाही आणि या अर्थाने मी कलांगणच्या या संवाद मालिकेमध्ये नातूसाहेबांशी नक्की गप्पा मारीन. सर, हा आता तुम्ही आमदार झालात, तात्यांच्या पश्चात तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात, विधानसभेमध्ये गेलात आणि आपण आज संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेसाठी बोलतोय. आम्ही तुम्हाला संगमेश्वरची एक समृद्ध संपदा या अर्थाने तुमच्याकडे पाहतो आणि आमदार झाल्यानंतरची पहिली आमसभा जी तुम्ही संगमेश्वर तालुक्याचीच तुमच्या अध्यक्षतेखाली तुम्हाला करायला मिळाली, म्हणजे आमदार झाल्यानंतर सहअध्यक्षतेखाली तुम्हाला पहिली आमसभा करायला मिळाली. आणि आमसभा हे आमदाराला शिकण्याचं एक मोठं व्यासपीठ म्हणू किंवा जागा म्हणू आपण, असं असतं. तर त्या तुमच्या पहिल्या आमसभेपासून आपण तुमच्या राजकीय प्रवासाकडे किंवा सार्वजनिक प्रवासाकडे जाऊया. खरं तर मे महिन्यात आमची 93 साली निवडणूक झाल्यावरती साधारणतः जून महिन्यात सर्व आमसभा ह्या होत असतात. हा मतदारसंघ 3 तालुक्यातला असल्यामुळे आता आमसभा घेण्याची जबाबदारी गुहागरची माझ्यावरती येणार होती आणि यापूर्वी अशा काही आमसभा, प्रश्नोत्तर आम्ही तयारी करत होतो, विषय करत होतो, काही कागदपत्र तात्या सांगतील ते करत होतो. पण आमसभेला गेल्यावर तिथे बसणं अशी काही प्रक्रिया कधी झाली नव्हती. त्यामुळे पहिली आमसभा करायची आणि मग लगेचची आमसभा त्यावेळी संगमेश्वर तालुक्यातले आमदार रवींद्र माने होते आणि त्या आमसभेकरता त्यांनी सहअध्यक्ष म्हणून दुसरा आमदार येतो. साहजिकच त्यांच्यापर्यंत निरोप जाऊन हो तू ये आपण बैठकीला, आणि पहिली आमसभा तिथे अनुभवायला मिळाली की संगमेश्वर तालुक्यातल्या त्यावेळच्या आमसभेमध्ये माजी आमदार, माजी सभापती असेही सर्व त्या आमसभेला उपस्थित असायचे आणि आजी आमदार स्टेजवरती, माजी आमदार समोर, अशी प्रश्नोत्तर जुगलबंदी त्यावेळी बघायला मिळाली. आणि सभेचं नियोजन कसं करावं, सर्व लोकप्रतिनिधींच्या काळातलं सभेचं नियोजन आपण कसं करावं याचा एक वेगळा पगडा हा संगमेश्वर तालुक्यातला बैठका, आणखीन त्यातले प्रोटोकॉल या बाबतीतला एक कायमस्वरूपी सर्व लोकप्रतिनिधींनी ठेवला होता. त्याचा उपयोग झाला आणि त्याचा उपयोग नंतर मला गुहागर तालुक्यातली आमसभा असो, चिपळूण तालुक्यातली आमसभा असो, इथे काम करताना साहजिकच झाला. त्याच वेळी एक जिल्हा परिषद सदस्य होते, त्यांचं वय तेव्हा 62 होतं, शिरूभाऊ फणसे म्हणून. ते गुहागर विधानसभा मतदारसंघातले होते आणि त्यामुळे सभाशास्त्र या विषयात अधिक पद्धतीनं, म्हणजे वयानं मी आमदार जरी असलो तरी ते वयानं मोठे असल्यामुळे ते अनेक विषय मला त्यावेळी सांगत होते. आणि जी पहिल्यांदी सुरुवात, एखादी आमदार झाल्यावरची पहिली आमसभा किंवा विधानसभेतलं पहिलं भाषण असं जसं लक्षात राहतं तसं लक्षात राहिलेली ती आमसभा माझ्या मनातली आहे. मगाशी मी म्हटलं की तात्यांच्या राजकीय संस्कार घेऊनच तुम्ही तुमच्या या सगळ्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली. पण तात्यांशिवाय ह्या सगळ्या तुमच्या पुढच्या राजकीय प्रवासामध्ये अशा कोणत्या व्यक्ती की ज्यांचा तुमच्यावरती प्रभाव मुख्यत्वे करून जाणवला? याच्यातला मुळात तात्यांचं जे कार्यालय यशवंतभाऊ गोंधळी बघायचं, त्यामुळे कुठलाही समस्येचं पत्र आलं तर त्याचा पत्रव्यवहार कुठे करायचा. आणि त्यावेळी तात्यांच्या काळात
पत्रव्यवहार कुठे करायचा याची एक त्यांनी पुस्तिका बनवून ठेवली होती की अमुक प्रश्न असेल तर पत्रव्यवहार कुठे करायचा, आणि सर्व पत्रव्यवहार हे यशवंतभाऊ करत असत. त्यामुळे एका बाजूनं आलेल्या समस्येचं आपण कशा पद्धतीनं कामकाज केलं पाहिजे हे जसं होत गेलं तसं संगमेश्वर तालुक्यातले शिरंबे गावातले एक भावे म्हणून जो आता गजानन भावे इथे आहे पण त्याचे काका होते की त्यांनी रामभाऊ माळगींचं प्रश्नोत्तराचं काम केलेलं, रामभाऊ कापसेंचं प्रश्नोत्तरांचं काम केलेलं होतं ठाणे लोकसभा आणि तिथे. त्यामुळे प्रश्नोत्तरामध्ये आणखीन मदत करण्याचं काम त्यांच्या मार्फतही जसं झालं तसं श्रीधर फणसे हे रिटायर्ड तहसीलदार, तलाठी, रिटायर्ड ग्रामसेवक आणि ते जिल्हा परिषद सदस्य होते. यांचा उपयोग मला जो झाला तो मतदारसंघातला अधिक प्रवास आणि कशा पद्धतीनं संपर्क करावा, जे कार्यालय आणि संपर्क अशा दृष्टीने याचा उपयोग झाला. आणि जे जे कार्यकर्ते होते तात्यांबरोबर जो जो गट सांभाळणारा कार्यकर्ते होते यांच्या सर्वांच्या उपयोग म्हणजे ते प्रत्येकानं मला मुलासारखा विषय सांगत गेले की नाही तुला हे करायला लागेल, तात्या असते तर असं झालं असतं, तुला हा विषय आता करावा लागेल, तात्या असते तर आम्हाला असं उत्तर मिळालं असतं, तुला या पद्धतीचं काम करावं लागेल. याचा उपयोग सर्व कार्यकर्त्यांचा, हा आपला नवीन आमदार आहे याला आपण शिकवायचंय घडवायचं ही भावना त्या कार्यकर्त्यांच्याही मनामध्ये होती. आणि इतके चांगले तुम्ही आता उल्लेख केला तसं यशवंतभाऊ गोंधळींपासून अगदी शिरूभाऊंपर्यंत ह्या सगळ्या लोकांनी पितृवत प्रेमाने तुम्हाला शिकवल्यामुळे आणि मार्गदर्शन केल्यामुळे पुढच्या काळामध्ये जसं म्हणजे तुमच्याबद्दल असं म्हटलं जातं की प्रशासनावरती मजबूत पकड आणि म्हणण्यापेक्षा प्रशासनाची उत्तम समज असलेला एक आमदार म्हणून तुमचं नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नक्कीच घेतलं जातं. आणि आता तुम्ही ज्या जसं कागदपत्रांचा आणि उल्लेख केला या सगळ्या कागदपत्रांच्या आणि पाठपुराव्याच्या बाबतीत पत्रोत्तरांच्या बाबतीमध्ये सुद्धा तुमचं विशेष नाव घेतलं जातं. या सगळ्या तुमच्या आमदारकीच्या कारकिर्दीबद्दल बोलताना काही विशेष उल्लेखनीय कामं जी केवळ संगमेश्वर तालुकाच असं नाही किंवा रत्नागिरी जिल्हाच असं नाही पण एकूणच तुमच्या कारकिर्दीमधली उल्लेखनीय कामं म्हणून ज्याचा उल्लेख करता येईल अशी 2 कामं, मला 2 ते 3 कामांचा उल्लेख आपल्याला आवर्जून करावाच लागेल. त्यातलं पहिलं संगमेश्वर तालुक्यातलंच मागजन कासे पूल की ज्या पुलाने संगमेश्वर तालुक्यात मध्येच 2 वेगवेगळ्या तालुक्यातनं एकाच तालुक्यात प्रवास करावा लागत होता. ती अडचण तुमच्या कारकिर्दीत दूर झाली. तर त्या तुमच्या पहिल्या मागजन कासे पुलाबद्दल. मी पहिल्यांदा आमदार झाल्यावरती अनेक मुद्दे माझ्यासमोर आले. त्यातलं बाकी सर्व मतदारसंघाचा उल्लेख न करता आपण संगमेश्वर तालुक्या पुरेसे काही मुद्द्यांचा विचार जर केला तर गडनदी प्रकल्पाचा विषय जेव्हा मी पहिल्यांदा त्या भागात गेलो तेव्हा गडनदी प्रकल्पाचा विषय तिथे काही जणांनी मला सांगितलं की तात्यांनी याला विरोध केला होता. मला तर काहीच माहिती नव्हतं कारण मी पहिल्यांदा तिथे गेलो. अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तात्यांनी विरोध केला नव्हता, तात्या आम्हाला समर्थनाकरता 4 गोष्टी आम्हाला सांगत होते. पण मी मग नंतर घरी येऊन सर्व कागदपत्र बघितले आणि मग तात्यांनी काय पद्धतीनं पुनर्वसनाचं काम आधी झालं पाहिजे आणि मग धरण झालं पाहिजे या पद्धतीचे मुद्दे मांडलेले होते. मी तिथल्या सर्वांना सांगितलं. तसंच त्या भागातला सर्वात कासे मागजन पूल आणखीन हा झाला पाहिजे आणि याकरता प्रयत्न अनेक वर्षांपासून होते. म्हणजे त्याची वेगवेगळ्या वेळी भूमिपूजन पण झाली होती पण प्रत्यक्ष कासे मागजन पूल काही अस्तित्वात येत नव्हता. तात्या जेव्हा होते तेव्हा बजेट प्रोव्हिजन 1 रुपयाची, म्हणजे तेव्हा बजेट प्रोव्हिजन 1 रुपयाची जरी झाली तरी निम्म काम जिंकल्याची भावना लोकप्रतिनिधीच्या मनात असे आणि त्यामुळे बजेट प्रोव्हिजन झाली होती. त्याला अधिकाधिक निधी 95च्या जेव्हा गडकरी झाले आणि त्यांनी कोकणचा अनुशेष दांडेकर समितीने जो कोकणचा अनुशेष वर्तवला होता त्याकरताचा अधिकचा निधी मिळाल्यामुळे हे सर्व कामकाज झालं आणि त्या काळात हा पूल पूर्ण झाला. अनेकांचा त्याच्या उद्घाटनाकरता मी मुद्दामून त्यावेळी गडकरींना म्हटलं की बाबा हा आला पाहिजे कारण हे तात्यांच्या गावातलं काम आहे आणि त्यांनी मनापासून ठरवलेलं काम होतं की हे झालं पाहिजे.
त्याकरता म्हणजे तो पूल, त्या पुलाची नदी आणि त्याच्यावरची खाडी, त्यावेळच्या एका अधीक्षक अभियंतानं 29 पानी रिपोर्ट लिहिला होता की हा पूल कसा आवश्यक आहे आणि हा जरी तो लो लेवलला असला खाडीच्या तरी तो कसा उपयोगी आहे, पाण्याचं पात्र आणि हिशोब असं करून त्यांनी त्या रिपोर्टवरतीच हे पुढे कामकाज झालं. हा त्या भागातला सर्वांना जोडणारा हा, म्हणजे तो जसा त्या 2 गावांना जोडला तसा त्या 2 गावातल्या आणि एका अर्थाने त्या संगमेश्वर तालुक्यालाही तो जोडणारा पूल ठरला. पुलाच्याच बद्दल बोलत असताना आणखीन एका पुलाचा उल्लेख आवर्जून केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, तो म्हणजे राई भातगाव पूल. राई भातगाव खरं त्याचं नाव जरी राई असलं तरी तो गुहागर तालुक्यातनं संगमेश्वर तालुक्याला जोडणारा पूल खरं तर आहे. पण खाडीवरती हे पूल झाले पाहिजेत. परत तिथे दांडेकर समितीचा अनुशेष हा उपयोगी पडला की तालुका ठिकाणावरनं जिल्हा ठिकाणाला कमी अंतरात जाण्याकरताचे मार्ग तयार असले पाहिजेत. गुहागरवरनं रत्नागिरीला जाणारा कमी अंतरातला मार्ग असं म्हणून त्याला लवकर त्याचं काम झालं. आणि साहजिक गुहागर मध्ये पूर्वी शासकीय कर्मचारी नोकरी करायला येत नसत, त्यातल्या त्यात भातगाव मध्ये तर कोणच जात नसे, कारण ते असं टोकाला गेल्यासारखं तिथनं परत बाहेर यायचं असेल तर दिवस हे जायचं. पण हा पूल झाल्यामुळे तिथला भागाला एक वेगळा झाला. आणखीन एवढ्या खाडीवरचा त्यावेळेचा मात्र हा पहिला ब्रिज असल्यामुळे ती भावना होती. गुहागर तालुक्याच्या विकासाला आणि संगमेश्वर तालुक्यातल्या एका टोकातल्या गावांनाही त्याचा चांगला उपयोग झाला. पुढचा डिंगणी फुणगुस पूलही नंतर झाल्यामुळे आणखीन त्याच्यातनं तो जो खाडीपट्टा संगमेश्वर तालुक्याचा दरवेळी असा दुर्लक्षित भाग होता तो याच्यामुळे साहजिकच जोडायला उपयोग हा झाला. आणि पर्यटनासाठी सुद्धा म्हणजे पर्यटन दृष्ट्या सुद्धा तो राई भातगाव पूल हा एक मैलाचा दगड ठरला असं म्हणता येईल. कारण आता एकूण जे रत्नागिरी गणपतीपुळ्याहूनचं जे इकडचं पर्यटन, गणपतीपुळे आणि हेदवी ही 2 गणपतीची ठिकाणं आपोआपच जवळ आली आणि मग व्याडेश्वर आणि पुढे नंतर बार्ज सुरू झाल्यामुळे, धोपा व दाभोळ अशी बार्ज सुरू झाल्यामुळे किनारपट्टीनं हा पर्यटनाच्या विकासाला एक वेगळा टप्पा गाठला गेला. त्यावेळी मित्रांनो, विनय नातू हे सन 1993 पासून 2009 पर्यंत म्हणजे जवळपास 16 वर्ष सतत आमदार होते. आणि त्यांच्या आमदारकीतल्या कामांची जंत्री मी जर संवाद करायला गेलो तर मला वाटतं संवाद मालिकाच करावी लागेल. त्याच्यामुळे फार त्या आणखीन कामांच्या तपशिलात न जाता एका कामाचा अजून फक्त की जो त्यांच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी अत्यंत त्याचा पाठपुरावा केला, त्या कामाचा उल्लेख करून मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा एक विषय साहेब, कुळ कायदा आणि हा जो काही सगळा विषय आहे महसूलच्या बाबतीतला, हा कोकणामधला एक अत्यंत ज्याला म्हणू आपण कटकटीचा असा किंवा कायम सगळ्यांना भेडसावणारा असा विषय होता. आणि या विषयामध्ये त्या कुळ कायद्यात जमीन मिळाल्यानंतर सुद्धा त्याच्या घराखालची जमीन ही त्या मालकाच्या नावाने होत नव्हती किंवा झाली नव्हती. आणि त्यासाठी तुम्ही एक मोठा पाठपुरावा करून त्याच्यामध्ये बरंच काम केलेलं आहे. तर तेवढ्या एका मुद्द्यावरती बोलून आपण मग पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खरं तर विषय सुरुवात झाली मच्छीमार समाजाकरता भुई, खारवी किंवा जे इतर जे मच्छीमारी करतात हे राहतात तेवढंच घर त्यांच्याकडे होतं. पूर्वी काही कोणाला शेत जमीन करावी अशी अपेक्षा नसायची किंवा नव्हती किंवा कर्ज काढून घर बांधावं असं कुठे नसायचं. त्यामुळे त्यांच्याकडनं या विषयाचं कामकाज ते दरवेळी यायचे. पण शेत जमीन घ्यायची असेल तर आम्हाला 7/12 मिळत नाही आणि 7/12 नाही म्हणून शेत जमीन पण घेता येत नाही. मग याच्यातनं लक्षात यायला लागलं की ते राहतात त्या जमिनी खालचा, ते राहतात त्या जमिनीचा 7/12 त्यांच्या नावावरती नाही. त्यामुळे ज्याचं घर आहे, ज्याचं घर पिढ्यानपिढ्या तिथे आहे, 2 पिढ्याचं आहे, 3 पिढ्याचं आहे, ती जमीन त्या शेतकऱ्याच्या नावान, त्या माणसाच्या नावान व्हावी असा प्रयत्न सुरू केला. आणि मग याच्यातनं पुढचा टप्पा कोकणातला लक्षात आला की कसेल त्याची जमीन, त्याला कसणाऱ्याला जमीन मिळाली पण त्याचं घर जिथे होतं ते मात्र कोणाच्या ना कोणाच्या तरी परत दुसऱ्या जागेवरती होतं. काही गावांमध्ये सामंजस्याने याच्यावर तोडगे निघाले,
पण काही गावांमधनं अजूनही दुरुस्ती करायची असेल तर त्या सामान्य माणसाला त्रास होत होता. असा मोठा इफेक्ट ह्या सर्व रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या 3 जिल्ह्यांमध्ये होता. त्यामुळे ज्याचं घर आहे त्या घराखालची जमीन त्याच्या नावावर झाली पाहिजे हा पाठपुरावा करत राहिला. शेवटी एखादा विषय जसं झालं की कोणाकडे तरी हक्कानं मांडायला मिळतं, तसा जेव्हा आता महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील झाले त्यावेळी त्याच्या आधीपासून सुरू असणारं प्रकरण हे त्यावेळी अंतिम टप्प्यात आलं आणि त्याचा लोकांना फायदा झाला. अनेक गावांमधल्या लोकांच्या जमिनी वर्षानुवर्ष ते त्यांच्या नावावरती होत नव्हत्या, पण केवळ त्या एका ड्राईव्हमध्ये अनेक सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सुटले. अजूनही कारण याचा सर्वदूर प्रचार प्रसार झाला नाही, त्यामुळे अजून गावातही हा प्रश्न प्रलंबित आहे. पुन्हा एकदा शासनाकडनं त्याच्याकरता 3 महिन्याचा 2 महिन्याचा ड्राईव्ह घेऊन, कारण हा कायमस्वरूपी कायदा बनवता येत नाही, त्याला ठराविक काळाकरता तो करावा लागेल. नाही तर कोणीही कुठल्याही जागेवरती घर बांधलेली म्हणेल मला आता 7-12 पाहिजे. त्यामुळे तो ठराविक काळाकरता पुन्हा त्याची तपासणी करून सर्वांचा प्रश्न सुटला पाहिजे. जसा कुळाचा प्रश्न बऱ्यापैकी अगदी कोर्टात चालणाऱ्या केसेस वगळल्या तर आता कुळाचा प्रश्न राहिलेला नाही, तसा हाही घराखालच्या जमिनीचा प्रश्न एकदा अजून पूर्ण झाला नाहीये, पण 70-80% तरी आता पूर्ण झाला. म्हणजे 70-80% तरी त्या तुमच्या लढ्याला यश मिळालं असं म्हणू. भविष्यामध्ये तो राहिलेला 20-30% अनुशेषही भरून निघेल. आता मच्छीमारांच्या विषयावरून आपण ह्या प्रश्नाची सुरुवात केली. कोकणाला 780 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलाय. मच्छीमारी किंवा मत्स्य संवर्धन हा सगळा आमच्या कोकण पट्ट्याचाच एक मोठा भाग आहे, जीवनाचा भाग, जगण्याचा भाग आहे लोकांच्या. असं असताना सुद्धा मत्स्य विद्यापीठ मात्र नागपूरला नेण्यात आलं किंवा तिथे करण्यात आलं की जे कोकणामध्ये असणं आवश्यक होतं. खरं तर हा एक धोरणात्मक निर्णयाचा प्रश्न असेल कदाचित, म्हणजे तो आता तुमच्या पातळीवरती येतो का नाही मला माहित नाही, पण ह्याबद्दल एक तुम्ही आमदार इतके वर्ष राहिलेले आहात विधानसभेमध्ये, म्हणून तुमची भूमिका काय? हा शेवटी सरकार चालत असताना सरकारमधलं एखादं विद्यापीठ कुठे बनवावं याचे काही निर्णय हे राजकीय होत असतात. मग कोकणाकरता बाटू सारखं युनिव्हर्सिटी केमिकल इंडस्ट्री मधली झाली, तिचा उपयोग आपल्या सर्वांना रायगड जिल्ह्यात झाली, तिचा उपयोग होतो. कोकण कृषी विद्यापीठ झालं, तसंच मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे, विदर्भ कृषी विद्यापीठ आहे, सर्व ठिकाणी आहे. याच्यानंतर मत्स्य व्यवसाय, मत्स्य आणि पशुसंवर्धन असं विद्यापीठ झालं पाहिजे. म्हणजे केवळ मत्स्य नाही, त्यात पशुसंवर्धन पण त्याच्यात आहे. आणि मग रत्नागिरी जिल्ह्यातली तेव्हा तर एकच कॉलेज होतं की फिशरीज कॉलेज, आणि एक BVSC कॉलेज जे मुंबईमध्ये आहे. त्यामुळे मग त्यावेळच्या क्रायटेरियामध्ये कुठली तरी एक युनिव्हर्सिटी मराठवाड्यात झाली, ते एखादी उत्तर महाराष्ट्रात. पुढचा पॉलिटिकल निर्णय होतो तो नेहमी मग कुठेतरी विदर्भात, असा तो पॉलिटिकल काही निर्णय होतात. याच्यातनं खरं संस्कृत विद्यापीठाबरोबर मत्स्य आणि पशुसंवर्धन विद्यापीठ विदर्भात केलं जावं याकरताचा आग्रह होता. आता भावनिक दृष्ट्या कोकणचं विद्यापीठ जातं वगैरे हा मुद्दा झाला आणि त्यामुळे सर्वांनी आम्ही त्याच्यावरती सह्या केल्या, नाही कोकणात राहिलं पाहिजे. पण जेव्हा ह्याच्यात आणखीन खोलात गेलो तेव्हा असं लक्षात आलं की आपण सागरी मासेमारीची करतो, याच्यापेक्षा सर्वात अधिक मासेमारीचं क्षेत्र जे आहे ते इनलँड फिशरीज आहे. म्हणजे जी गोड्या पाण्यातली मासेमारी आहे आणि त्याचं उत्पादनाचं जे टनेज आहे हे खाऱ्या पाण्यातल्या मासेमारीपेक्षा अधिक आहे. आणि देशभरातल्या विषयामध्ये या मासेमारीची उलाढाल ही फार मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्या मासेमारीमध्ये विदर्भातले जे मालगुजारी तलाव आणखीन असे आहेत, आंध्र प्रदेश आणि तिकडच्या भागातली पश्चिम बंगाल आणखीन अशा त्या तेलंगणा आणि याच्यातली माणसं ही अधिक पुढे राहतात. आणि त्यामुळे त्यांच्या दृष्टीने हे व्हेटरनरी सायन्स आणखीन फिशरीज तिथे यावं असं होतं. पण तेव्हा हे सर्वच कारभार कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत होता. आता कालांतराने गोष्टी बदलत जातात, त्यामुळे विद्यापीठ इथे का तिथे त्याचा फायदा का तोटा, म्हणजे कृषी विद्यापीठ आपल्याकडे आहे, किती फायदा झाला
प्रश्नचिन्ह होऊ शकतं. म्हणजे मी एकच प्रश्नचिन्ह की अजूनही ओल्या काजू फोडायचं मशीन कुठल्या तरी दुसऱ्या राज्यातनं आणणार आहेत. कृषी विद्यापीठ आपल्याकडे परवाच्या बैठकीतला एक निर्णय मी वाचला की ते कुठं तरी बाहेरनं मागवावं लागणार आहे ओल्या काजू. खरं तर संशोधन फार तिथे आहे. कृषी विद्यापीठ कुठे असणं हा काही मुद्दा नाही. आता काळ बदलला. आता तेव्हा नव्हतं, तेव्हा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत मत्स्य विभाग होता. आता केंद्र सरकारच्या स्तरावरती फिशरीज डिपार्टमेंट वेगळं झालं. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या आता हळूहळू राज्य सरकारमध्ये फिशरीज डिपार्टमेंट वेगळं होतं, पण त्याला वेगळा आता तरतूद येईल. आणि हे केंद्रामध्ये वेगळं झाल्यामुळे त्या डिपार्टमेंटचे आता कायदे पण सुधारित कायदे करणं, फिशरीज मधले अनेक नियम बदलणं, असं करण्याचं फार मोठं क्षेत्र आता आहे याच्यात. आता तुम्ही या मत्स्य संवर्धनाचा उल्लेख करता करता पशुसंवर्धनाचाही एक उल्लेख केलात. व्यक्तिशः विनय नातू यांच्या पशुसंवर्धनाच्या प्रेमाबद्दल मी त्यांना प्रश्न विचारणार आहे, पण तत्पूर्वी एकंदर त्यांचा सगळा अभ्यास लक्षात घेता, म्हणजे कोकणातल्या सर्व इतर छोट्या सगळ्या गोष्टी, आता सुद्धा त्यांनी जे मत्स्य संवर्धनाबद्दल सांगितलं किंवा इतरही काही गोष्टींबद्दल ते अत्यंत अभ्यासपूर्ण बोलतात. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती साहेब, कोकणपण टिकवण्यासाठी नक्की काय व्हावं की ज्याने कोकणपण टिकेल असं तुम्हाला तुमच्या ह्या सगळ्या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर वाटतं? खरं तर कोकणातला इथले जे परंपरागत व्यवसाय आहेत आणि अनेक इथल्या वस्तूंवरती निर्माण होणारी प्रक्रिया केलेली जी उत्पादन आहेत की ज्याच्यातनं इथे रोजगार निर्माण होणार, त्याच्यावरती सुलभ ते नैसर्गिक ते साधन संपत्तीचा उपयोग अधिक करून त्याच्यातनं इथे रोजगार निर्माण झाला पाहिजे. केवळ बाहेरची आलेली नोकरीतनं रोजगाराला काही निष्पन्न होणार नाही पूर्ण. त्याच्यातनं मग कोकणामध्ये ज्या सर्व वनस्पती बनतात, मग त्यात औषधी वनस्पती आहेत, फळपिकं आहेत आणि त्याच्यावरनं प्रक्रिया केलेलं उत्पादन आहे, याच्याकरताचा अधिक प्रयास झाला पाहिजे, जो होत नाहीये आता. मुद्दाम मी ह्याच्यातला पहिला व्यवसाय कसा सुरू झाला, मला जे काही त्या काळात मला हा नंतर करावा लागला काही दिवस व्यवसाय म्हणून, की तात्या मंत्रालयामध्ये असे अनेक काही कर्मचारी होते की त्यांना 1-1 लिटर असं कोकम सरबत तेव्हा दिलं जायचं. ते हे एक इथनं 5 लिटर 10 लिटरचा कॅन तात्या बरोबर घेऊन जायचे. आणि मंत्रालयातला एक तो आमदार निवासमध्ये राहणारा एक मुलगा होता, तो त्याचं 1-1 लिटरचं पॅकिंग करून अनेकांना द्यायचा. किंवा जगन्नाथ पाटलांसारखे आमदार होते तर ते मला म्हणायचे, हे घे पैसे, माझे 5 लिटर तू कोकम सरबत आणून दे. तात्या मला आणून द्यायचे, तू पण मला आणून दिलं पाहिजेस, असं हक्काने सांगायचं. आणि तेव्हा काही तात्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडनं गोळा केलेलं सरबत एकत्र करायचे आणि ते याला मार्केट उपलब्ध करून दिलं. हा जसा एक याच्यातनच फार मोठं मार्केट होतं, पण याच्यामध्ये अजून म्हणावं तसं अधिक सुलभता, अधिक मशिनरी झाली पाहिजे. त्याकरता संशोधन मशिनरीचं झालं पाहिजे. आणि हे काम अपेक्षित आहे विद्यापीठांकडनं की त्यांनी ही मशिनरी शेतकऱ्यांकरता दिली पाहिजे की तो कमी कष्टात काही उत्पादन करू शकेल. इथल्या रिसोर्सेसवरती, वस्तूंवरती काही तयार करण्याच्या गोष्टी. अगदी आत्ताचे आपण या दिवसात आहोत, गवत सुकतंय या दिवसात आहोत. एक गोंड्याचं गवत असतं आणि इथे जो गुरं चरायला घेऊन जाणारा त्या गोंड्याच्या गवताची एक वेगळ्या पद्धतीची विणलेली टोपी बनवतं. आता ही टोपी अशी कुठेच बनत नाही, ती वर्षानुवर्षे ती टोपी टिकते. जशी बांबूची आहे तशी त्या गोंड्याच्या गवताची टोपी पण हळूहळू ही प्रथा ते लुप्त होत चालली. ही कला आहे, ही कला टिकवण्याकरता झालं, त्याच्याकरता काही वेगळे कुठली आदिवासी कला टिकवण्याकरता मदत केली जाते. ते आदिवासी आहेत म्हणून नाही, तर ती कला त्यांच्या हातात आहे म्हणून. तशी अशा अनेक गोष्टी आहेत इथल्या की ह्या जपल्यात तर कोकणमध्ये अशी येणारी माणसं वाढतील. आणखी
इतका पाऊस पडतो. ग्रीनरी हा जो काही आहे, म्हणजे कोकणातले 2 रंग आहेत, एक जंगलांचा हिरवा रंग आणि समुद्राचा निळा रंग. याच्यावरतीच जे काही आहे ते कोकणचं धन आहे. पण ते जर नष्ट व्हायला लागलं तर मग राहणार नाही. मग शहर आणि कोकण सारखं राहील, मग त्याला कोकण नाही म्हणता येणार. तसंच एक मला वाटतं तुम्ही काहीतरी एकदा न्यूझीलंडला गेला असताना त्या गरम पाण्याच्या कुंडावरती न्यूझीलंडमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोकणात असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाची सुद्धा आठवण झाली आणि त्यांनी तिथे त्याचं कसं मार्केटिंग केलं किंवा त्याचा उपयोग पर्यटनासाठी कसा केला याबद्दल सुद्धा तुमचा एक विचार होता. खरं ते जे गरम पाण्याची जी कुंड आहेत ही सल्फर त्याच्यातनं येतो आणि मग ते जे कंटेंट आहे त्या कंटेंटचा शरीराच्या ज्या वेगवेगळे स्किन डिसीज आहेत आणि ते ठराविक पद्धतीच्या स्किन डिसीज वरती याचा उपयोग होतो, अशा पद्धतीचं सर्व आहे. पण जेव्हा हा सर्व आमदारांचा अभ्यास दौरा होता आणि त्या अभ्यास दौऱ्यामध्ये वेगवेगळे विषय आम्हाला दाखवत होते, त्याच्यातल्या टुरिझमच्या अभ्यासाच्या विषयातला हा एक वेगळं दाखवलं की तिथे गरम पाण्याचं उन्हाळा होतं आणि त्याकरता आजूबाजूला राहायची व्यवस्था केलेली होती. त्या पाण्याचं अनालिसिस केलं जायचं. डॉक्टर त्या येणाऱ्या माणसाच्या स्किनचं अनालिसिस करायचे आणि त्याला किती काळ त्या पाण्यात त्यानं बसलं पाहिजे, किती काळ थांबलं पाहिजे याबद्दल टेक्निशियन त्याला द्यायचा. डॉक्टरच काही तिथे होता असं नाही, पण टेक्निशियन सांगायचं की तुम्ही इथे अर्धा तास बसा, तुम्ही इथे 20 मिनिटं बसा, ह्याच्याहून अधिक काळ तुम्ही राहू नका. आणि एक स्वच्छ वातावरण तिथे प्रत्येकासमोर त्या कुंडाच्या आजूबाजूला असायचं. साहजिकच संगमेश्वर तालुक्यातली 2 कुंड होती की जी राजवाडीलाही होतं आणखीन आरवलीलाही होतं. तिथे अनेक जण मला हे सांगायचे की आम्हाला थांबलं तर नको वाटतं की लोक कपडे पण धुत असतात, मग आम्ही जायचं का नाही जायचं असं होतं. याचा उपयोग आपण नाही करून घेतलाय तिथला. आणि या पद्धतीचा पर्यटन विभागाला हा प्रस्ताव दिला की ही जागा ऍक्वायर करा, आजूबाजूला हे करा, ह्याचं अनालिसिस करा. पण इतकं गरम पाणी की ज्याच्यात भात तांदूळही शिजतात, अशा गरम पाण्याचं संशोधन आणि त्याचा लोकांच्या प्रसिद्धी करताचा असा उपयोग, म्हणजे आपल्याकडच्या संपत्तीचा उपयोग मात्र आपल्याकडनं झाला नाहीये. या सगळ्या कोकणच्या मूळ असलेल्या संपत्तीचा उपयोग करणं आणि मगाशी जसं त्यांनी सांगितलं की कोकणातल्या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तूचं मार्केटिंग करून त्याच माध्यमातून कोकण पण आपलं टिकवून ठेवणं, हाच खरा ह्या सगळ्या कोकणच्या पर्यटनाबद्दल बोलताना किंवा कोकणच्या विकासाबद्दल बोलताना सगळ्यात हाच कळीचा मुद्दा आहे. मगाशी साहेब मी म्हटलं की पशुसंवर्धनाच्या बाबतीत मी नंतर तुम्हाला प्रश्न विचारीन. हा प्रश्न विचारायला जात असताना एक आठवण आमच्या श्रोत्यांना मला नक्की सांगावी लागेल की मोबाईलच्या जमान्यापूर्वी, म्हणजे जेव्हा फक्त लँडलाईन फोनच होते, तर त्यावेळेला सकाळच्या 6, 6:30 किंवा अशा लवकर 7च्या आधी असा जर साहेबांच्याकडे लँडलाईनवरती एखाद्या कोणी कार्यकर्त्यांनी म्हणा किंवा व्यक्तीने म्हणा असा फोन केला तर बऱ्याच वेळेला त्याला असं उत्तर ऐकायला मिळायचं की नाही साहेब गोठ्यात गेलेत. तात्या गोठ्यात जायचेच, ते त्यांचं प्रेम हे सर्व मान्यच आहे किंवा सर्व प्रसिद्धच आहे, पण हे सुद्धा गोठ्यात गेलेत असं उत्तर त्या काळामध्ये खूप वेळा ऐकायला मिळायचं. आणि त्या सगळ्या त्या पशुसंवर्धनाच्या प्रेमामध्ये जसे तात्या रमले होते तसे तुम्ही पण रमलात, हे आम्हाला ऐकून नाही बघूनही माहिती आहे आता. पण ह्याच अनुषंगाने पण एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की ह्या पशूंवरती किंवा ह्या गाई म्हशींवरती प्रेम करत असताना एक असंही आम्ही ऐकलंय की तुम्ही तुमच्या घरामध्ये गाई म्हशी तर होत्याच पण किंवा आहेत, पण त्या असताना सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये खरवस करत नाही आणि त्याच्याबद्दल एक वेगळी भावना ती न करण्यामागची तुमची होती, तर ती मुद्दाम सांगा. खरं तर मी लहानपणापासून गाई घरी होत्या म्हणून पशूंबद्दलचं प्रेम होतं आणि जाणं व्हायचं. पूर्वी आम्हाला दिलं जायचं की खरवस आहे, लहानपणी खरवस आवडायचाही, पण नंतर जेव्हा सर्व बघायला वेळ आली आमच्याकडे, आम्ही बघत गेलो, तेव्हा असं लक्षात तेव्हा एक डॉक्टर होते, काही आमची एक गाय आजारी पडली म्हणून त्या डॉक्टरांना मी तपासायला बोलवलं आणि साहजिकच घरात दुसरी गाय व्यायली होती, तिचा खरवस तयार होता. त्या डॉक्टरनी
त्याला खरवस घे म्हटलं तर खरवस घेतला नाही त्या दिवशी. त्या डॉक्टरनं घेतला नाही. घरात मला सांगितलं की त्याला घेतला नाही. तर मी आमदार होतो, तो शासकीय कर्मचारी डॉक्टर, त्यानं घेतला नाही. मग मी दुसऱ्या दिवशी त्यांना विचारलं की तुम्ही का नाही खाल्ला. तो म्हणाला की मी डॉक्टर आहे, मी जर तुम्ही म्हणाला सांगता की आईला बाळण झाल्यावरती पहिलं डॉक्टरनं पहिलं सर्व दूध बाळाला तुम्ही पाजा, लगेच अंगावर घ्या, तसं हे पहिल्या दुधाचा हक्क वासराचा आहे, त्यामुळे तो आपला नाहीये. त्यामुळे मी ठरवलं. हे त्या डॉक्टरनं मला सांगितलं. आणि त्या दिवसापासून आमच्या घरात कधीच पहिलं दूध हे कधीच आलं नाही घरात. ते सर्व हक्काचं ज्या वासराचं आहे, जे माणसाला सांगितलं जातं की माणसाला पहिलं दूध बाळाला पाजलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीनं तो सुरुवात. म्हणजे हा एक वेगळा विषय म्हणून मी मुद्दाम त्याचा उल्लेख केला. मंडळी, ह्या कार्यक्रमाच्या मुलाखतीच्या समारोपाकडे जात असताना एक 2-3 प्रश्न विचारून आजच्या संवादाचा समारोप मी करेन. कारण जे 2-3 प्रश्न राहिले आणि मुद्दाम विचारावेच लागतील असे म्हणजे ते आवर्जून त्याचा उल्लेख केल्याशिवाय हा संवाद पूर्ण होऊ शकणार नाही, म्हणून तेवढा फक्त घेतो. त्याच्यामध्ये तुमच्या आमदारकीच्या काळामध्ये सगळ्यात गाजलेला एक प्रकल्प तो म्हणजे एनरॉन. त्याच्यामुळे विनय नातूंची मी मुलाखत घेतली आणि त्याच्यामध्ये जर मी एनरॉन हा शब्द उच्चारला नाही तर ही मुलाखतच तुझी झाली नाही असं कदाचित काही लोक मला म्हणू शकतील, म्हणून तेवढा उल्लेख करतो. पण तो उल्लेख करताना एका गोष्टीचा उल्लेख साहेब मी करेन की ह्याच संवाद मालिकेमध्ये मी अभिजित हेक्सेटे यांची मुलाखत घेतली होती काही महिन्यांपूर्वी, आणि त्यांनी ह्या एनरॉनवरती रानवीचा माळ या नावाची कादंबरी त्यांनी लिहिली आणि त्याचं प्रकाशन सुद्धा त्या एनरॉनच्या मातृभूमीत म्हणजे अमेरिकेमध्ये जाऊन त्यांनी केलं होतं, एक प्रकाशनाचा कार्यक्रम, असं त्यांनी माझ्या मुलाखतीमध्ये त्यावेळी सांगितलं होतं. विचारण्याचा मुद्दा असा की ह्या सगळ्या म्हणजे आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्राव्हर्सीज एनरॉनच्या काळामध्ये झाल्या. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्यावेळेला आमदार, इथल्या स्थानिक आमदार होतात, स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या ह्या सगळ्या प्रकल्पाच्या बाबतीतल्या नेमक्या काय भावना होत्या, एक, आणि दुसरं की त्याचा तुम्हाला तुमच्या राजकारणासाठी, तुमच्या समाजकारणासाठी फायदा झाला, तोटा झाला. म्हणजे मी आर्थिक असा फायदा का तोटा असं विचारत नाही, पण एकूण धोरणात्मक निश्चय करताना, धोरण निश्चिती करताना म्हणून तुम्हाला त्याचा काय अनुभव घ्यायला लागला, हे एक थोडक्यामध्ये याचं. खरं तर 90-92च्या दरम्यान जागतिकीकरणाचे वारे व्हायला लागले आणि ग्लोबलायझेशनचे विषय तेव्हा सुरू झाले. आणि त्याचवेळी भारतातलं हे पहिलं विजेचं खाजगीकरणाचं प्रकल्प असा हा आणि कंपनी असा एक वेगळा विषय याच्यातला होता. त्यामुळे याच्यातल्या अनेक शंका वेगवेगळ्या प्रत्येकांच्या मनात होत्या. आता याच्यातल्या हा प्रकल्प आला तर काय विकास होईल, हे विकासाचं वेगळं पण स्वप्न दिसत होतं. पण प्रकल्प आल्यावरती जागतिकीकरणातले या ग्लोबलायझेशनमुळे काय वाईट मुद्दे होतील असेही काम करणाऱ्या अनेक संघटना होत्या. आणि स्थानिक पातळीवरती मी तेव्हा पहिला मुद्दा मांडला होता की इथली बार्टर इकॉनॉमी जी आहे ती नष्ट होईल, इथलं जे एकमेकावरती अवलंबून असण्याचं जीवन आहे ते नष्ट होईल, अशा पद्धतीचे स्वरूप आपण मांडलं होतं. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करणारी, एनरॉनला विरोध करणारी मंडळी आहे. जसं अभिजित असेल, चिपळूण मधले असतील, मेधा पटकर असतील, किंवा असे अनेक नेते या ठिकाणी कामकाज करण्याकरता आले. त्यातले जे काही गोष्टी त्यातल्या होत्या की जो मला अनुभव मिळाला, की म्हटलं जायचं की हे तो जो काही करार होता तो कोणालाच उत्पन्न होता. एकदा ते सचिव आले होते इथे, त्यांच्या हातात तो करार होता आणि ते म्हणत होते की करार काय, हा दाखवतो ना तुम्हाला करार, हा त्यांनी करार आम्हाला दाखवला. पण मी म्हटलं वाचायला द्या ना मला, मी लोकप्रतिनिधी इथे तुमच्या समोर वाचत बसतो, मी नाही घेऊन जाणार घरी. पण त्यांनी वाचायला त्यातलं पान दिलं नाही. इथनं अनेक गोष्टींची साशंकता जशी आमच्या मनामध्ये आली तशीच अनेकांच्या मनामध्ये आली. काही या करारात गोष्टी सांगता येणार नाहीत अशा सांगितल्या गेल्यामुळे या कराराला भरपूर विरोध झाला. आणि मग याच्यात की आम्ही जरी काम करत होतो तरी मी इथला आमदार होतो, त्या याचा होतो. मग आमदार म्हणून भूमिका, सरकार म्हणून भूमिका आणि त्यातलं कामकाज, जसं समर्थन करण्याकरता ज्या पद्धतीनं, ज्या विरोध करण्याकरता जितक्या जोरानं पुढे गेलो तितकंच समर्थन करण्याकरताही
जावं लागलं, कारण तो रिवाईव्ह झाला, त्याच्यातले 4 मुद्दे मागे पुढे झाले. आणखीन परत तो प्रकल्प जेव्हा आला तेव्हा समर्थन करण्याकरताही जावं लागलं. तेव्हा राजकीय कामकाजामध्ये सरकार म्हणून जे काही निर्णय घ्यावे लागतात ते पटो न पटो, अनेक वेळेला ते आहेत, मी त्या सरकारमधला आहे, मी त्या पक्षामधला आहे, तो निर्णय पटो ना पटो तो आपल्याला पूर्ण करावा लागतो. म्हणजे राजकारणात म्हटलं जातं ना की पदोपदी एखादं न पटणारे काम करावं लागतं, त्यालाच राजकारण म्हणतात. तशी ती स्थिती राहते. पण या सर्व भागामध्ये प्रत्येकापर्यंत मी घरात जाऊन बोलू शकत होतो त्या नागरिकांशी. आजही मी गेलो तिथे तरी कुठे की हा असा वागला असं म्हणत नाही, ह्याची त्यावेळची काही भूमिका होती, या पद्धतीची चर्चा होते. याचं आपलं लोकांशी जर नातं चांगलं राहिलं तर पार्टींचे आणि सरकारचे निर्णय जरी वेगळे राहिले तरी त्याचा फरक पडतो. तरी त्याची अडचण त्याच्यामुळे तुम्हाला आली नाही, कारण तुमच्या संकल्पना स्पष्ट होत्या आणि तुम्ही लोकांशी प्रामाणिक राहिला होतात, त्याच्यामुळे तुम्हाला ती अडचण आली नाही. आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं कारण की तात्यांचे जे संस्कार तुमच्यावरती सुरुवातीपासून राजकीय झालेले होते आणि जी तात्यांनी ज्या पद्धतीने लोकांची नाळ त्यांची जोडलेली होती, त्यांच्याच नावाने नंतरच्या काळामध्ये तुम्ही एक शैक्षणिक प्रवास म्हणजे शैक्षणिक कार्य एक उभं केलं, तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान या नावाने जे शैक्षणिक कार्य केलं. तर हे सुद्धा एक वेगळं ज्याला आपण म्हणू की समाजाचं आपण काही देणं लागतो या भावनेतून ते केलेलं काम होतं. तर ह्या तुमच्या शैक्षणिक कार्याविषयी तात्या गेल्यानंतरच्या पहिल्या याच्यात नासं फरांदे तेव्हा विधान परिषदेचे सभापती होते, ते इथे जेव्हा आले तेव्हा ते घरात जेव्हा आले तेव्हा त्यांनी आम्हाला 3 भावंडांना एकत्र केलं होतं. त्यांना सांगितलं होतं की तात्यांनी वेगवेगळ्या संस्था उभ्या केल्या, या संस्थांमध्ये तुम्ही जाल, तिथे काम कराल, हे जरी असलं तरी त्या संस्था तात्यांनी उभ्या केलेल्या आहेत, तुम्ही तात्यांना बघितलेलं आहे, त्यामुळे तुम्ही तात्यांच्या नावानं संस्था उभी करा आणि त्या पद्धतीचं काम आपलं स्वतंत्रपणे तुम्ही उभं करा. त्या आहेत त्या संस्था चालूच राहतील, पण तात्यांच्या नावानं ते कामाचा एक आदर्श ठेवणारी संस्था तुम्ही उभी करा ही सांगितली. त्यातनं की जिथे मास्टर प्लॅन मधल्या आहेत आणि दुसरं कोण तिथे शाळा सुरू केली नाही आता, अशाच सर्व शाळा पूर्ण ग्रामीण भागातल्या ज्या राहिल्या होत्या त्यावेळच्या मास्टर प्लॅन मध्ये होत्या त्या शाळा केल्या आणि त्या शाळा तिथल्या तिथल्या लोकांबरोबर एकत्र राहून वाढल्या पाहिजेत या पद्धतीच्या करत राहिल्या. आणि त्या शाळांमध्ये तात्यांचं तेव्हा विनाअनुदानित शाळा असली तरी 1 तारखेला पगार झाला पाहिजे, हे तात्यांचं ब्रीदवाक्य तेव्हाही होतं. आणि मला नंतर एक अधिकारी असा भेटला होता की मी सर्वांचे पगार करतोय, शिक्षकांचे, तो शासकीय होता अधिकारी, पण मी तात्यांच्या संस्थेत पूर्वी नोकरीला होतो तेव्हा मला 1 तारखेला पगार मिळायचा, आता मी तो माझ्या सहीनं पगार निघतात पण मी 5 तारखेपर्यंत काढू शकत नाही. पण अशा काही ज्या शिक्षणामध्ये काही गोष्टी पाळल्या पाहिजेत, एकूण शाळा चालवताना पाळल्या पाहिजेत, अशा पद्धतीने त्या 5 शाळा, 2 ज्युनियर कॉलेज असं काम, शैक्षणिक काम एक वेगळा आदर्श जो दिला ते सुरू ठेवायचं. आणि ज्या जुन्या संस्था त्यांनी चालवल्या होत्या तिथे ते काम चालू ठेवण्याकरता कामकाज करायचं. तुम्ही जसं आता म्हणालात तसं तात्यांनी जो संस्कार दिला होता त्याच्यामध्ये शैक्षणिक हे सुद्धा एक व्रत म्हणून घ्यायचं, तो शिक्षण संस्था हा उद्योग न करता ते व्रत म्हणून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने त्या संस्कारावर आधारित ते चालवायचं. ह्याच पद्धतीने तुम्ही कामकाज करत आलात. साहेब, अगदी शेवटच्या टप्प्यात एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि आजच्या मुलाखतीचा आपण समारोप करू. तो म्हणजे आतापर्यंत आपण हा सगळा संवाद राजकारणातील अराजकीय व्यक्तिमत्व अशा बेसवरती करण्याचा प्रयत्न केला, मग तो तात्यांचा असो किंवा तुमचा असो, कारण तुम्ही दोघेही एक अराजकीय म्हणूनच राहण्यात जास्त तुम्हाला आवडतं आणि त्या पद्धतीनेच तुम्ही लोकांशी राहत आलात. पण ह्या अराजकीय राहण्याचा तोटा नाही झाला? फायदा का तोटा समजण्यावरती आहे, काय पद्धतीनं आपण म्हणजे राजकारण, तात्यांच्या वेळची परिस्थिती आणि तुमच्या वेळची परिस्थिती ह्याच्यामध्ये सुद्धा आज परिस्थितीमध्ये सुद्धा असलेला फरक, म्हणजे तात्या अराजकीय राहिले आणि तुम्ही अराजकीय राहिलात, तर ह्या दोन्ही वेळच्या परिस्थितीतला सुद्धा फरक होता.
आणि आहे, तर त्याचाही तोटा तुम्हाला कदाचित सोसावा लागला असेल. असं मे बी त्यातलं की हा शेवटी फायदा का तोटा राजकारणाचा आपण कशा दृष्टीनं उपयोग करून घ्यायचा किंवा त्याच्याकडे कशा दृष्टीनं बघायचं असा राहतो. त्यामुळे मी तोटा किंवा असा काही विषय करत नाही. पण एक आहे की हल्ली आता अधिक दृढ व्हायला राजकारणामध्ये मागितल्याशिवाय काही मिळत नाही असंही एक वेगळा प्रथा यायला लागली. पण असं काही नसतं. हा राजकारणातला पद उपभोगायचं झालं. राजकारणामध्ये आपण त्या भागामध्ये टिकून राहणं, त्या भागामध्ये लोकांशी पुन्हा संपर्कात राहणं किंवा जनतेच्या मनामध्ये राहणं, हा याच्यातला मी जेव्हा विचार करतो की बाकी काही असेल पण तात्यांचा आजही अनेक घरांमध्ये फोटो देवासारखा लावला जातो. मी अनेक वेळेला असं वाटतं की अरे हा ह्या पक्षात नाहीये, तो तात्या आत्ता वेगळ्या पक्षात आहे, पण त्याच्या घरात मात्र फोटो तात्यांचा. हा एक जो भाव येतो हा पुढच्या काळात काही आम्हाला कोणाला जमणार नाही, तेवढा काही विषय याच्यातला नाही. पण राजकारण हे दिवसागणिक आता बदलत चाललं. म्हणजे त्याला मी म्हटलं जसं की माझे आमदार सुद्धा आमसभेला पूर्वी असायचे किंवा एखाद्याला काय झालं पाहिजे काय नाही झालं पाहिजे याच्याकरता एकत्र चर्चा व्हायची. तसं आता होत नाही. आता राजकारणाचा वेगळा टप्पा सुरू झाला. आता त्या राजकारणाकडे वेगळ्या दृष्टीनं बघितलं जातं. मी त्यातला आता असं म्हणतो की 92-93 जेव्हा होतो तेव्हा ग्रामपंचायतीमध्ये निम्मे पैसे दिले की निम्म लोक श्रमदान करायचे आणि शाळेची इमारत दुरुस्त करायचे. आता या 40 वर्षानंतरच्या आत्ताच्या टप्प्यात असे आहेत की पूर्ण पैसे सरकारकडनं आले तर निम्मेच पैशाची शाळा उभी राहते. निम्मे पैसे श्रमदानाचे नसतात, ते दुसऱ्या कोणाचे तरी दानाचे निघून जातात. असं एक इतकं दूर गेल्यामुळे जेव्हा तो जो पूर्वीचा होता की नाही माझ्या करता हे काम झालं पाहिजे, तो भाव आता गावात नाही राहिला आणि त्याचा राजकारणाकरता उपयोग झाला तर मुद्दा होतो. पण राजकारणाला केवळ याच दृष्टीनं बघितलं जातंय. म्हणजे राजकारणातला अजूनही अपूर्ण राहिलेला जो टप्पा आहे की आपला जिल्हा स्वयंपूर्ण करणं, हा जो पार्ट आहे हा कुठेच यशस्वीतेत जात नाहीये. या जिल्ह्यात लागणाऱ्या सर्व वस्तू अगदी सकाळी उठल्यापासून दूध भाजी ते व्हेज नॉनव्हेज जेवणातले सर्व प्रमेय अंडीनी मटण इथपर्यंत ही जर इकॉनॉमी आपली दुसरीकडे अवलंबून राहिली, दुसऱ्या जिल्ह्यांवरती अवलंबून राहिली तर आपोआपच आपण पैसे कमवतो पण त्याचा उपयोग आपल्याला होत नाही. त्यामुळे या भागातलं इकॉनॉमी वाढण्याकरता, इथे रोजगार इथल्या वस्तूंवरती निर्माण होण्याकरता राजकारणाचा खरं तर या पुढच्या काळात प्रक्रिया उद्योग इथल्या व्यवसायांवरती इथे झाले तर उपयोग झाला, त्याकरताच्या योजना झाल्या तर या राजकारणाचा उपयोग सर्वांना होईल. आणि जो आतापर्यंत झाला नाहीये ही एक अपूर्ण बाब आहे. ही आता पुन्हा एकदा सर्वांनी मिळून कधी ना कधीतरी केली पाहिजे की ही करण्याची आवश्यकता. तुम्ही आता म्हणालात की तो भाव राजकारणातला राहिला नाही त्यावेळेचा किंवा आत्ताच्या परिस्थितीनुरूप तो भाव राहिला नाही. म्हणून मुलाखत संपवताना कदाचित तुम्हाला न आवडणारा एक शेवटचा प्रश्न विचारतो आणि मुलाखतीचा समारोप करतो की तुमचे विरोधक सो कॉल्ड असा एक आरोप तुमच्यावरती करतात आणि तुमचे समर्थक सुद्धा प्रेमाची एक तक्रार करतात. ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच असतात. त्या सारखी गोष्ट ती अशी असते की साहेब बोलत नाहीत. तर हे न बोलण्याचं जे काही हा जो काही प्रकरण आहे तर हा संवाद किंवा तो भाव बदलण्यामुळे संवाद कमी झालेला असा आहे का, ह्याच्या मागची नक्की काय वही भावना आहे? कारण ह्या दोन्ही प्रकारातल्या वर्गवारीतल्या लोकांची तक्रार मात्र सारखीच आहे. त्यातले दोन भाग मी त्याचा विचार करताना वेगळ्या पद्धतीने विचार करतो. कार्यकर्त्यांना काय आवडतं तर अधिकाऱ्याला शिव्या दिलेल्या आवडतं. त्याला काम झालं नाही झालं याच्याशी म्हणजे माझं काम कसं बसवून दे असं सांगितलेलं नाही. का त्याला शिव्या घातल्या गेल्या की कार्यकर्त्याला वाटतं वा काम झालं. त्यामुळे
मी असा भाव घेतो की मी उलट बोलत नाही, हा कार्यकर्त्याचा एक नाराज असतो. आणि सध्याच्या राजकारणात असं आहे की एकमेकाविरुद्धच बोलत राहायचं. अराजकारणी ब राजकारण्यावर बोलणार, ब राजकारणी अराजकारण्यावर बोलणार. एकमेकाविरुद्ध बोलत राहिलं की मला डेव्हलपमेंटचं बोलावंच लागत नाही. आणि त्यामुळे विरोधकाला वाटते त्यानं माझ्यावर बोललं पाहिजे, म्हणजे मग डेव्हलपमेंटचा विषय कोणाला मांडायची गरज लागणार नाही. असा खरा त्यातला मी त्याचा विचार करतो. प्रत्येकाला त्यातलं व्यक्त होण्याकरता 10 गोष्टी लागतात. नाही मला मी अधिक व्यक्त होत होतो पूर्वी. मला आमदार झाल्यावरती त्यावेळेचे संघटन मंत्री भारतीय जनता पार्टीचे होते, त्यांनी एक दिवशी मला खोलीत बसवलं. आमदार झाल्यावरती पुढच्या 15 दिवसात ते म्हणाले, इतके दिवस तू कॉलेजात होतास, हे होतस, तू पटकन कोणालाही बोलतोस. आता म्हणाले आपण ज्या ठिकाणी जबाबदारी घेतलेली आहे ती म्हणाले रामभाऊ म्हाळगींची शिकवण आहे. डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर, पायाला चक्र. त्यामुळे ही शिकवण आहे. आपल्याला कितीही वाटलं तरी लगेच व्यक्त व्हायचं नाही, शांतपणे विचार करून व्हायचं. कोणी नंतर बोललं तरी चालेल, पण एकदा गेलं की मग पाठीमागे घेता येत नाही. त्यामुळे आणि त्या ह्याच्यापासून जे पूर्वीची व्यक्तता होती, म्हणजे कॉलेज काही लगेचचा हा होता, हा थांबला. तो काही कार्यकर्त्यांना आवडत नव्हता. काही कार्यकर्त्यांना अरे ते मला न बोलताही काम झालं. म्हणजे आजही मला असं सांगणाऱ्या कार्यकर्ते, अरे तुझं पत्र दाखवलं त्यानं लगेच माझं काम करून दिलं, काही इतर गोष्टी विचारल्या पण नाहीत. म्हणजे केवळ की बाबा हे काम कसं कायद्यात बसवून करता येतं एवढं त्या अधिकाऱ्यांना पण कधीतरी सांगावं लागतं. सर्वांनाच काही कायदे माहिती असतात असं नाही. अगदी म्हणजे काही जणांच्या कशाला, बऱ्याच जणांच्या मनात असलेला प्रश्न म्हणून की जो विचारता येत नाही, म्हणून मी केवळ माझ्या या प्रश्नात नसून सुद्धा मुलाखतीच्या शेवटी विचारला. साहेब, संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेमध्ये आज संवाद करण्यासाठी तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्याच्याबद्दल कलांगणच्या वतीने आधी तुमचे मनपूर्वक आभार मानतो. आजचा संवाद संपवताना काय सांगा? या निमित्तानं पुन्हा एकदा संगमेश्वर तालुक्याचा संपर्क जसं मूळ गाव म्हणून आहे, आता घर म्हणून जाणं होतं वेगवेगळ्या विषयात, तसं 80 सालापासून 2009 सालापर्यंत, मग तो तात्यांचा मतदारसंघ असो किंवा नंतर माझा मतदारसंघ असो, सर्व वेळा संगमेश्वरशी संपर्कातला होतो. या निमित्तानं मी हे कलांगणचा विषय जेव्हा सुरुवात झाला लॉकडाऊनच्या काळात तेव्हापासून मी चर्चा करत होतो किंवा बोलत होतो आणि सर्व बघतही होतो की अनेक गोष्टी संगमेश्वर तालुक्यातल्या आहेत की ज्या सर्वांपुढे आल्याच नव्हत्या, माहितीच नव्हत्या की बरे इतकं मोठा विस्तारानं संगमेश्वर तालुका मोठा आहे, मग त्याचे 2 भाग करावे का काय करावे हा वेगळा मुद्दा होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये इतके जण शेवटी इथे क्षेत्र नव्हतं, ते क्षेत्र बाहेर ठिकाणी होतं म्हणून ते इतक्या मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन व्यक्त झाले. पण शेवटी तालुक्याबद्दल आपली जी भावना आहे ही जागृत करण्याचं काम या कलांगणच्या माध्यमातून पुन्हा एकदा झालं की हा मी केवळ संगमेश्वरी बोली असा विषय नाही राहिला, तर हा मी संगमेश्वर वासी अशी जी ती बोली जरी येत नसती बोंद्रेंसारखी आम्हाला कोणाला तरी आम्ही संगमेश्वर वासी आहोत, हा एकमेकाचं प्रेम जागृत करण्याचा एक चांगला कार्यक्रम या निमित्तानं. तिथे मला या जुन्या ऋणानुबंधामुळे घरातल्या मला व्यक्त होण्याकरताची संधी मिळाली. खरं तर मी सर्वांना धन्यवाद दिले पाहिजे की हे अनेक दिवस 1.5 वर्ष चाललेल्या कामानंतर ज्याचं त्याच्यामध्ये आपल्यालाही तिथे येण्याची संधी मिळाली. पुन्हा एकदा कलांगणच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. रसिको, आज संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेत आजचा 23वा भाग मी माजी आमदार डॉक्टर विनय नातू यांच्याशी गप्पा मारल्या. आज 23वा भाग असं म्हणत असताना कलांगणची ही संगमेश्वर संपदा ही संवाद मालिका रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करते आहे. रौप्य महोत्सव म्हणजे अर्थातच 25वा भाग. आमचे संगमेश्वर संपदाचे सर्व रसिक सुजाण असल्यामुळे रौप्य महोत्सव म्हणजे 25वा भाग हे खरं तर सांगण्याची गरज नाही, म्हणून मी सुरुवातीला केवळ रौप्य महोत्सव असं म्हटलं. तर येत्या जानेवारी महिन्यापर्यंत म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यापर्यंत आपण या संवाद मालिकेचा 25वा भाग हा सादर करू.
आमच्या आजपर्यंतच्या सर्व भागांना आपण उत्तम प्रतिसाद दिला. त्या प्रत्येक भागाबद्दल आपण भरभरून व्यक्त होतच असता. अशाच पद्धतीनं ह्या संपूर्ण संगमेश्वर संपदा या संवाद मालिका तुम्हाला कशी वाटली याबद्दलही आपली मतं व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम वगैरे वगैरे या सगळ्या सोशल मीडियावरून आम्हाला जरूर कळवा. या पुढचा भाग संगमेश्वर संपदा या संवाद मालिकेचा 24वा भाग घेऊन लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. नमस्कार.